श्रीराम समर्थ. प्राध्यापक कवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील हाट भरला परमार्थाचा यातील पुढील भाग. खरे करते पण रामाचे हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत. भगवंताकडे कर्तृत्व देऊन मीपणाने आपण नाहीसे होणे ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्री रामरायाला लोकांच्या समोर ठेवले. परंतु लोक जे गोंदवल्यास येत ते रामरायाला पाहण्यासाठी म्हणून येत नसून श्री महाराजांचे दर्शन घ्यावयास येत. नवीन मनुष्य आला की श्री महाराज त्याला सांगत प्रथम रामाला नमस्कार करून यावे, नंतर इतरांना नमस्कार करावा. मंदिरामध्ये उभा असलेला रामराय हा श्री महाराजांना प्रत्यक्ष परमात्मा वाटत असून ते स्वतः त्याची सेवा त्याप्रमाणे करीत ही गोष्ट खरी. पण गोंदवल्यास येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना श्री महाराज देवतुल्य पूज्य वाटून ते त्यांची सेवा करीत हेही तितकेच खरे. मनात नसले तरी श्री महाराजांना लोकांनी केलेल्या या सेवेच्या दिव्यातून रोज जावे लागे. सेवा करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकार होते. कोणी श्री महाराजांच्या खडावा घेऊन त्यांच्याबरोबर फिरत, तर कोणी त्यांचा चष्मा, रुमाल, सुपारीची डबी घेऊन सदा जवळ असत. कोणी त्यांचे कपडे, कफनी, लंगोटी, टोपी पडशीत घालून तयार ठेवीत, तर कोणी त्यांची माळ आणि संध्येचे व गंधाचे सामान बरोबर बाळगीत. कोणी त्यांना हात धरून चालवीत, तर कोणी त्यांच्या डोक्यावर छत्री धरीत. कोणी रोज त्यांच्या डोक्याला तेल लावीत, तर कोणी रोज त्यांना स्नान घालीत. कोणी रोज त्यांचे पाय चेपीत, तर कोणी रोज अंग रगडून देत. कोणी त्यांना पत्रे व वर्तमानपत्रे, विशेषतः केसरी, तो त्यांच्याकडे नियमाने येत असे आणि तो आला म्हणजे श्री महाराज मुद्दाम वाचून घेत असत. वाचून दाखवीत, तर कोणी त्यांना पंख्याने वारा घालीत. कोणी पालखी करून त्यांना उचलून नेत, तर कोणी घोड्यावर बसून जाऊ लागले म्हणजे त्यांच्याबरोबर धावत जात. कोणी चांगला पदार्थ आणून खायला घाली, तर कोणी ते देतील तेवढेच खाऊन राहत. कोणी नदीचे पाणी आणीत, तर कोणी लाकडे फोडीत. कोणी पत्रावळी टोचून देत, तर कोणी उष्टी काढीत. कोणी झाड सारवण करीत, तर कोणी रांगोळी घालीत. कोणी दळण दळीत, तर कोणी स्वयंपाक करीत. कोणी पूजा करीत, तर कोणी भजन करीत. कोणी गायीची सेवा करीत, तर कोणी त्यांचे घोडे सांभाळीत. कोणी मंदिरामध्ये पोथी वाचीत, तर कोणी पारायणे करीत. काही लोक तर नुसते श्री महाराजांच्या बरोबर हिंडत आणि त्यांना अडचण व गैरसोय झाली तरी ऐकत नसत. अशा रीतीने लोक अनेक तऱ्हेने त्यांची सेवा करीत असता जास्त वेळा त्यांना त्यापासून त्रासच होत असे. परंतु कोणाचे अंतःकरण दुखवायचे नाही ही त्यांची प्रतिज्ञा असल्याने प्रत्येकाची सेवा ते बिनतक्रार घेत असत. त्यातही एक खुबी अशी होती की सेवा करणाऱ्या कोणाही माणसाला मी महाराजांचे काम करतो, मी आहे म्हणून ठीक आहे, माझ्याशिवाय त्यांचे चालणे कठीण आहे असा अहंकारयुक्त विकल्प जर आला तर मात्र लगेच काहीतरी निमित्त काढून त्या विशिष्ट सेवे वाचून आपलं यत किंचितही अडत नाही असे ते आपल्या कृतीने त्याला दाखवून देत. पुष्कळ वेळा श्री महाराज विनाकारण चमत्कारिक रीतीने वागल्याचे आढळते. त्याचे खरे कारण हेच असून ज्याच्या मनामध्ये विकल्प आला असेल त्याला त्या कृतीचा अर्थ बरोबर कळत असेल. सामान्यतः सर्व स्त्री पुरुषांना श्री महाराजांच्यावर अत्यंत विश्वास असून प्रत्येक स्त्री व पुरुष आपापली गुप्त गोष्ट, आपल्या हातून घडलेले पाप देखील त्यांच्यापाशी मन मोकळे करून सांगत असे आणि तेही या सर्व गोष्टी मोठ्या आपलेपणाने ऐकत. पैशाच्या व इतर प्रापंचिक संकटामध्ये सापडलेल्या अनेक लोकांना त्यांनी मदत केल्यामुळे हे सर्व लोक त्यांच्यापुढे स्वाभाविकच आदराने व नम्रतेने वागत. पण श्री महाराज स्वतः मात्र त्यांच्याशी बरोबरीने बोलत चालत व त्यांना मान देत. हजारो स्त्रिया व पुरुष त्यांच्या नजरेखाली वावरत असताना प्रत्येकाकडे त्यांचे लक्ष असे. रात्री सर्व निजानीज झाल्यावर स्वतः लंगोटीची चिंदी फाडून तिचा काकडा बनवायचे आणि त्याच्या उजेडात कोण कोण निजले आहे हे एक मनुष्य बरोबर घेऊन आपण पाहून येत. अनेक गरीब लोकांची लग्ने व मुंजी त्यांनी करून दिल्या. त्यांनी प्रत्येकाचा दोष दाखवून दिला, पण तो ज्याचा त्यालाच कळला. अशा रीतीने कधी कोणाचा अपमान न करता श्री महाराजांनी हजारो लोक सन्मार्गाला लावले. रामरायाला नैवेद्य करण्यासाठी कोणी पैसे दिले तर अहो एवढे पैसे कशाला
असे बोलून त्यातील अर्धे अधिक पैसे परत करीत आणि स्वतःच्या खर्चाने थाटाचा नैवेद्य करीत. पण कौतुक मात्र ज्याने नैवेद्य केला त्याचेच करीत. एकदा श्री ब्रह्मानंद गोंदवल्यास असताना श्री महाराजांचा वाढदिवस आला. त्या दिवशी श्रीखंड करावे ह्या हेतूने श्री ब्रह्मानंदांनी प्रत्येकाकडून थोडे थोडे पैसे गोळा केले. ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेल्याबरोबर ते रागावले आणि सर्वांचे पैसे परत देऊन टाकण्यास सांगताना म्हणाले, आपल्या रामाला काय कमी आहे? असे गोळा करून कसे पुरे पडेल? देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर टाकू नये, परंतु आपण त्यांच्याजवळ कधी मागू नये. त्यात आपल्या उपासनेला कमीपणा आहे. आपण मागावे फक्त एका रामाजवळ, तो देईल अथवा न देईल. जे होईल त्यामध्ये समाधान मानावे. शेवटच्या 5 वर्षात श्री महाराजांनी आपले स्वप्न साकार झालेले पाहिले. ज्या भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा अनुभव त्यांनी घेतला. ते नाम जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे म्हणून त्यांनी पत्करलेला महंतीचा उद्योग खरोखर फळास आला. हजारो लोक हजारो शंका विचारण्यास येत. प्रत्येकाचे मोठ्या प्रसन्नतेने ते समाधान करीत. कोणी निंदा करो वा कोणी स्तुती करो, प्रत्येकाशी ते फार प्रेमाने व लीनतेने वागत. अखंड प्रसन्नता हा श्री महाराजांचा डोळ्यात भरणारा एक विशेष होता. एखाद्या राजपुरुषाला अनुकूल असणारे ऐश्वर त्यांच्या भोवती दिसे, पण ते त्यामध्ये असून नसल्यासारखे राहत. कधी स्वतः झोळी घेऊन भिक्षा मागत, तर कधी राजाला मागे टाकणारे दान करीत. क्वचित भरजरीची कफनी घालीत, तर कधी लंगोटीच घालीत. कधी लोक त्यांना स्नान घालीत, तर कधी ते स्वतः अनेकांना स्नान घालीत. त्यांना खाजगी असे जीवनमुळी नव्हतेच. एखादे वेळी कोणास काही गुप्त गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने आपल्या खोलीचे दार लोटून घेत, पण आतमध्ये ते इतक्या मोठ्याने बोलत की दार लोटणे हे केवळ त्या माणसाच्या समाधानासाठी होते हे सर्वांच्या लक्षात येई. एका माणसाला नेहमी असे वाटे की श्री महाराजांनी आपल्याला विशेष काहीतरी सांगावे. त्याने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या असून थोडे योग साधनही केले होते. इतरांच्या मानाने आपला आध्यात्मिक अधिकार जास्त आहे अशी त्याची प्रामाणिक समजूत होती. श्री महाराजही लौकिकात त्याला मान देत. श्री एकनाथ षष्ठीला श्री महाराज स्वतः लवकर स्नान करून आले आणि त्याला लवकर स्नान उरकून येण्यास त्यांनी सांगितले. त्याला फार आनंद झाला. त्याला असे वाटले की आज मला श्री महाराज परमार्थातले काहीतरी गूढ व उच्च तत्त्व खास सांगणार. तो स्नान आटोपून आल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या खोलीमध्ये नेले. खोलीच्या दाराला कडी लावून घेतली. त्याला अगदी आपल्या शेजारी बसवले आणि त्याच्या कानात सांगितले, जे मी सहसा कोणाला सांगत नाही ते तुम्हाला सांगतो. माझ्या आयुष्यात नामाशिवाय दुसरे साधन मी केले नाही. माझ्या गुरुने मला नामच दिले. ते नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या. तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने राम राम म्हणत जा. त्याचे फार समाधान झाले व त्या दिवसापासून योग याग सोडून तो मनापासून नाम घेऊ लागला. अनेक वेळा लोक देखील त्यांच्या सोयी गैरसोयींकडे बघत नसत. एका शिवरात्रीची गोष्ट. त्या दिवशी सर्वांना उपवास असतो. मंदिरात फराळाचे होण्यास 1-2 वाजायचे. म्हणून बरेच लोक 9-9:30 वाजता थोडे फराळाचे खाऊन घेत. आपण केलेला पदार्थ श्री महाराजांना दिल्याशिवाय कसा खायचा या प्रेमाच्या भावनेने प्रत्येकजण काही ना काही आणून खायला घालू लागला. कोणी काही घेऊन यायचं व म्हणायचं, महाराज माझे एवढे खा, मी जास्त खा म्हणत नाही. त्याला वाईट वाटू नये म्हणून श्री महाराजांनी तेवढे खायचे. अशा रीतीने 200-300 माणसांचे अगदी थोडे थोडे खाता खाता संध्याकाळी त्यांचे पोट तुडुंब भरले. रात्री सर्वांचे फराळ संपल्यावर श्री महाराज म्हणाले, अरे तुम्ही सर्वांनी शिवरात्र केली खरी, तुम्हाला तिचे पुण्य मिळेल, पण माझा उपवास जर श्री शंकरांनी पाहिला तर मला नवे पुण्य मिळायचे दूरच राहिले. माझे असलेले पुण्य मात्र तो हरण करील. एकंदरीत ज्याच्या नशिबी पाप असते त्यालाच लोकसंग्रहाची बुद्धी असते असे दिसते. पुढे आहे गोरक्षण, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.